देशाच्या पातळीवरच्या घटना सुद्धा महत्त्वाच्या आहेत। अरविंद केजरीवालांच्या जामिनावर निकाल आलेलाच नाहीये। सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे। 9 मे रोजी केजरीवाल यांच्या जामिनावर निकालाची शक्यता आहे। दारू धोरणाप्रकरणी सध्या आम आदमी पार्टी, दिल्लीचा आम आदमी पार्टी सरकार सध्या निशाण्यावर आहे आणि त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। शिवाजी गाळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, यांच्या अंतरिम जामिनावरती आज सुनावणी सुरू होती। अंतरिम जामीन म्हणजे एखादा व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये कोणाची डेथ झाली असेल किंवा काही विशेष कारणासाठी मधल्या काळामध्ये अटकेत असताना एक जामीन मंजूर केला जातो। हा कायमस्वरूपी नसतो आणि याच जामिनासाठी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये अरविंद केजरीवाल यांची सुनावणी सुरू होती। आणि ही सुनावणी सुरू असताना एक मुख्यमंत्री जो निवडून दिलेला आहे तो मुख्यमंत्री जर अशा पद्धतीने निवडणूक काळामध्ये आत असेल तर एक परिणामकारक घटना घडते। मात्र ईडीचं असं म्हणणं होतं की अनेक लोक आहेत जे राजकीय नेते आहेत, हेमंत सोरेन देखील आहेत की त्यांना देखील अटक झालेली आहे, मात्र ते सध्या मुख्यमंत्री नाहीत। अशामुळे एक वेगळा पायंडा पडू शकतो। त्यामुळे तुम्ही अरविंद केजरीवाल एक व्यक्ती म्हणूनच त्यांना ग्राह्य धरलं जावं। मात्र न्यायालयाने असं म्हटलं की निवडणुका ह्या 5 वर्षातून एकदा येत असतात आणि अशा वेळी एका राज्याच्या सिटिंग मुख्यमंत्र्यांना आणि त्यांना प्रचारासाठी वेळ देणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं। त्याच्याबरोबर काही शर्ती देखील न्यायालयाने सांगितल्या होत्या। मात्र ही सुनावणी सुरू असताना आज साधारण 3 वाजेपर्यंत ही सुनावणी पूर्ण होणं अपेक्षित होतं आणि अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने युक्तिवाद 3 वाजेपर्यंत होणार होता। मात्र त्या दरम्यान ईडीने असं म्हटलं तुम्ही जर त्यांना वेळ देत असाल तर आम्हाला देखील वेळ देणं गरजेचं आहे। त्यामुळं आज या सगळ्या प्रकरणावरती पुढची तारीख पडलेली आहे। साधारण 9 मेला या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी पूर्ण होऊन अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला जाऊ शकतो। तो सशर्त असेल, कोणत्याही फाईलवरती सही करण्याचा अधिकार त्यांना नसेल असं देखील सांगितलं जात आहे। त्याचबरोबर दुसराही अनेक मुद्दे या निमित्ताने उपस्थित झाले होते की जर एखादा व्यक्ती न्यायालयीन कोठडीत असेल तेव्हा त्याचा मतदानाचा अधिकार देखील नसतो। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वेगळा पायंडा का पाडताय असं वेगवेगळ्या बाबतीमध्ये ईडीने विरोध केलेला आहे। अभिषेक मनु सिंघवी त्यांनी सांगितलं की आमच्या जे मुख्यमंत्री आहेत ते कोणत्याही फाईलवरती सही करणार नाही, मात्र जे उपराज्यपाल आहेत त्यांची सही नसल्यामुळे त्यांनी जनतेची कामं थांबवू नयेत असं देखील त्यांनी म्हटलं। दुसरीकडे असं म्हटलं की केजरीवाल हे असे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे कोणताच पोर्टफोलिओ नाही, ते कोणत्याच खात्याचे मंत्री नाहीत। अशा परिस्थितीमध्ये कोणतेही काम थांबलेलं नाही म्हणून त्यांना तुम्ही अशा पद्धतीने जामीन मंजूर करू नये असं ईडीचं म्हणणं होतं। मात्र न्यायालयाने म्हटलं लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा पद्धतीने आत ठेवणं योग्य नाही। तसं पाहिलं जेव्हा त्यांना अटक झाली होती तेव्हा ते या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी देखील नव्हते, त्यामुळे आणि त्या पूर्वीच्या चार्जशीटमध्ये अरविंद केजरीवाल यांचं नाव देखील नव्हतं। काही लोकांनी या संदर्भात नाव घेतलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं, म्हणून त्यांना निवडणुकीच्या अगोदर अशा पद्धतीने अटक केलेली आहे असं अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी म्हटलं होतं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की एका मुख्यमंत्र्याला आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये आत ठेवणार नाही। त्यानंतर सशर्त जामीन मंजूर होण्याची शक्यता असताना ईडीने म्हटलेलं आहे की आमचं देखील म्हणणं ऐकून घ्या। त्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून नक्की शिवाजी, त्यामुळे आपल्याला आता यापुढे काय होतंय अरविंद केजरीवालांच्या बाबतीत याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।